बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलांकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न, मात्र गवईंच्या सूचनेवरून वकिलाला सोडून दिलं। पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त, तर आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही। मोदींची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा निषेध नोंदवला। अजित पवारांविरोधात मोठं षडयंत्र सुरू। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट। जरांगेंचा आरोप, तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। जरांगेंची टीका, मी काय कुणीही अजित पवारांना संपवू शकत नाही। जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। मुंबई दौऱ्यामध्ये थातुरमातुर घोषणा करून जाऊ नका, ठाकरेंची टीका। निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी। विकास कामांच्या निधीसंदर्भात अजित पवारांची भूमिका उदासीन। आमदारांची एकनाथ शिंदेकडे तक्रार, सूत्रांची माहिती। बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल। कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घायवळसह आणखी दोघांवर गुन्हे। घायवळनं बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याचाही आरोप। महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये उर्दू ही पर्यायी भाषा म्हणून शिकवावी। उर्दू साहित्य संमेलनात नवाब मलिकांची मागणी, तर हिंदी संस्कृतप्रमाणे उर्दू सुद्धा पर्यायी भाषा असावी, मलिकांचं मत। यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस ठाण्याला ठाकरेंच्या शिवसैनिकांचा घेराव। अशोक उईकेंचा ताफा अडवल्यामुळे 10 जणांवर गुन्हा दाखल। त्यानंतर हा जमाव आक्रमक। अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारला हैदराबादला जाताना अपघात। सुदैवानं विजयला कोणतीही दुखापत नाही। सगळं काही ठीक आहे, देवरकोंडाची पोस्ट करत नाही। नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या लोकार्पण। विमानतळाची एक्सक्लुझिव्ह दृश्यही समोर।